नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचे स्वागत करते MPSC करंट अफेअर्स या आपल्या नवीन एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या पोलीस भरतीचे जे मित्र आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे, कारण ज्या काही पाठीमागे पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत किंवा आगामी येणाऱ्या पेपरमध्ये देखील राष्ट्रीय चळवळीतील महत्त्वाच्या सणावळ्या याच्यावरती 100% परीक्षेला प्रश्न विचारला जातो। तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचं 2 ते 3 मार्क सेव्ह करणारा हा व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ छोटासाच आहे पण अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा, राष्ट्रीय चळवळीतील महत्त्वाच्या सणावळ्या पाहतोय आपण। 1904ला भारतीय विद्यापीठ कायदा जो आहे तो झालेला आहे। त्याच्यानंतर 1905ला बंगालची फाळणी झालेली आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण असा डिसिजन झालेला होता इथे, आणि फाळणीची घोषणा जी आहे ती 19 जुलै 1905ला करण्यात आलेली होती, आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती 16 ऑक्टोबर 1905ला करण्यात आलेली आहे। आता इथे जे हायलाइटेड आहेत ते महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, तर ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या। बघा, कोणी केली ही फाळणीची घोषणा? व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी। ठीक आहे, पण ती रद्द का करण्यात आली? कारण या बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन इतकं पेटलं, फक्त बंगालमध्येच नाही तर पूर्ण भारतभरामध्ये वंगभंगचं आंदोलन जे आहे ते पेटलं। त्याच्यामुळे ही बंगालची फाळणी जी आहे ती त्यांना रद्द करावी लागली। रद्द कधी केली त्यांनी? 12 डिसेंबर 1911ला केली। आणि कोणी रद्द केली? ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज जे होते यांनी त्याची घोषणा केली, पण अंमलबजावणी मात्र व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांनी केलेली आहे। त्याच्यानंतर बघा, 30 डिसेंबर 1906ला मुस्लिम लीगची जी आहे ती स्थापना झाली, आणि 1907ला सुरत अधिवेशनमध्ये काँग्रेसमध्ये पहिल्यांदा फूट पडली, जिथं जहाल आणि मवाळ मतवादी जे आहेत यांच्यामध्ये फूट पडलेली आहे। त्याच्यानंतर बघा, 1909ला मोर्ले मिंटो सुधारणा झालेली आहे, आणि 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा झालेली आहे। हे दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहेत। आता कसे कनेक्टेड आहेत ते बघूया। बघा, 1911ला ब्रिटिश सम्राटनं दिल्ली दरबार भरवला, जिथं व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांनी राजधानी बंगालवरून दिल्लीला हलवली। हे नेहमी प्रश्न विचारला जातो की कोणाच्या काळात राजधानी बंगालवरून दिल्लीला हलवण्यात आली किंवा कोणत्या वर्षी हलवण्यात आली, हा विचारला जातो, तर हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर 1916ला होम रूल लीगची स्थापना करण्यात आली। 1916लाच मुस्लिम लीग काँग्रेस करार झाला, ज्यालाच आपण लखनौ करार असं म्हणतो। आणि 1917ला महात्मा गांधींचं चंपारण आंदोलन जे आहे ते सुरू झालं, आणि इथूनच गांधी पर्वाला देखील सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतोय। त्याच्यानंतर बघा, 1919ला जुलमी असा रौलट कायदा अप्लाय करण्यात आला, आणि या रौलट कायदा विरोधातच आंदोलनं चालू झाली, सत्याग्रह चालू झाले, आणि याचाच परिणाम जो आहे तो भोगावा लागला। 13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग असं भयंकर हत्याकांड तिथं घडलेलं होतं, आणि इतिहासामध्ये याची नोंद अत्यंत क्रूर अशी घटना म्हणून करण्यात येते। त्याच्यानंतर 1919ला काय झालं? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा झालेली आहे। आता ही जी सुधारणा आहे ती मोर्ले मिंटो सुधारणेमध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन म्हणून किंवा चेंज म्हणून करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर मुस्लिमांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण अशी खिलाफत चळवळ झालेली आहे 1920ला। त्याच्यानंतर बघा, 1920ला असहकार चळवळ झालेला आहे, आणि 1930ला सविनय कायदेभंग चळवळ झालेली आहे, आणि 1942ला भारत छोडो आंदोलन झालेलं आहे। तर ह्या 3 ज्या घटना आहेत या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटना आहेत आणि महत्त्वपूर्ण आहेत, त्याच्यावरती परीक्षेला 100% प्रश्न विचारला जातो, तर ह्या लक्षात घ्या। आणि याच्यामधलं डिटेल आपण आता बघूयात। बघा, 4 फेब्रुवारी 1922ला काय झालेलं आहे? चौरी चौरा घटना झालेली आहे। त्याच्यानंतर मग 1927ला सायमन कमिशनची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याच्याबरोबर 3 फेब्रुवारी 1928ला काय झालेलं आहे? सायमन कमिशन भारतात आलेलं आहे, आणि 8 एप्रिल 1929ला भगतसिंग यांनी बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत काय केलेलं आहे? केंद्रीय असेंब्लीवरती बॉम्बस्फोट हल्ला केलेला आहे। आणि नंतर मग 1929ला काँग्रेसनं पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केलेली आहे। बघा, 1930ला सविनय कायदेभंग चळवळ झाली। इथं तुम्हाला हायलाइटेड करून दिलेल्या आहेत महत्त्वाच्या घटना, त्याच्यावरती फोकस करा। आणि 1930, 1931 आणि 1932 या 3 वर्षात सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या अनुषंगानं पहिली, दुसरी आणि तिसरी गोलमेज परिषद झालेली आहे।
त्याच्यानंतर 1932ला बघा सांप्रदायिक मतदार व्यवस्थेची घोषणा झालेली आहे आणि याला नाराज होऊन किंवा याला विरोध म्हणून महात्मा गांधी यांनी पुणे कारागृहात काय केलेलं आहे, उपोषण चालू केलेलं होतं. आणि याचंच कुठेतरी सुवर्ण मध्य म्हणून 24 सप्टेंबर 1932ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांनी काय केलेलं आहे, पुणे करार जो आहे तो केलेला आहे. आणि 1942ला भारत छोडो आंदोलनाची हाक जी आहे ती महात्मा गांधी यांनी दिलेली आहे किंवा हे आंदोलन जे आहे ते चालू केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर बघा 1942, 1946 आणि 1947 मधल्या महत्त्वाच्या घटना आहेत आणि याच्यावरती देखील परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर बघा 1942ला काय झालेलं आहे, क्रिप्स मिशनचं आगमन भारतात झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या घटना बघायचं झाला तर बघा 1943ला आझाद हिंद फौजेची स्थापना झालेली आहे. 1946ला कॅबिनेट मिशनचं आगमन झालेलं आहे, हे देखील महत्त्वपूर्ण आहे, स्टार मार्क करून ठेवा. त्याच्यानंतर 1946लाच आणखीन 2 महत्त्वाच्या घटना झाल्या, निवडणूक भारतीय संविधान सभा झाली आणि 1946लाच अंतरिम सरकारची स्थापना देखील करण्यात आली. बघा 1947ला भारताच्या फाळणीसाठी माउंटबॅटन योजना जी आहे ती आखण्यात आली आणि 1947ला भारतीय स्वातंत्र्याची उपलब्धी झालेली आहे. तर हा छोटासाच पण अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.